सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्य सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी किरणताई दीपक शिरसाट व इंगळे परिवारांच्या वतीने एका बुद्धपुत्रांना अत्यंत स्वादिष्ट रुचकर भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। निमित्त आहे ताई बुद्ध आणि त्यांचा धम्म व मिलिंद प्रश्न या पवित्र अशा ग्रंथाचं या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये 3 महिन्यापर्यंत ग्रंथाचं वाचन करून स्वतः असीम आणि महान असं पुण्य संपादन केलं आणि इतरांना सुद्धा एक चांगल्या प्रकारची धम्म श्रवण करण्याची संधी आपल्या परिवाराला प्राप्त करून दिली। या संपूर्ण एकंदरीत कुशलकर्माच्या बलाने पुण्यकर्माच्या बलाने आज त्या निमित्ताने भिक्खू संघाला भोजनदान चिवरदान आदी दान पुण्य करून आपल्या जीवनामध्ये असीम पुण्याचा संचय करावा या शुद्ध हेतूने आपल्या घरी आज या परित देशनेचं धम्मदेशनेचं आयोजन करण्यात आलं। या निमित्ताने आपल्या संपूर्ण या नागझरी गावातील श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमती भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी नागझरी आपल्या या गावामध्ये शिरसाट परिवाराने इंगळे परिवार या दोनही परिवाराच्या वतीने आज आपण एका बुद्धपुत्रांना भोजनदान दिलं शिवरदान करत आहात। आदी दान पुण्य करून आपल्या जीवनामध्ये एक महान आणि असीम असं पुण्य आपण संपादन करत आहात। त्यानिमित्ताने आपण सर्व आपल्या या परिसरातील उपस्थित सदा संपन्न उपासिका उपासक या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये 3 महिन्यापर्यंत म्हणजे आपल्या घरामध्ये ना 3 महिन्यापर्यंत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं ताईंनी बघा वाचन केलं। बाबासाहेबांनी खूप परिश्रमाने खूप मेहनतीने भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिलेला आहे। या ग्रंथाचं या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने बघा विहारामध्ये ग्रंथाचं वाचन होते, आपल्या वैयक्तिक घरामध्ये सुद्धा आपण ग्रंथाचं वाचन करत असतो। तसं तर वर्षावासाच्या या पवित्र कालखंडामध्ये जे वर्षावासा भिक्खूंसाठी असतो, भिक्षूंसाठी वर्षावास असतो। आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत भिक्षू एका ठिकाणी राहतात। मग ज्या ठिकाणी भिक्षू असतात त्या ठिकाणी तेथील श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना धम्माचा उपदेश करत असतात आणि मग 3 महिने संपल्यानंतर मग भिक्षू प्रचार प्रसार करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे निघून जात असतात। तर जिथे भिक्षू नाही समजून घ्या तर मग जे वाचक वर्ग आहे उपासक असतील किंवा उपासिका असतील तर आपण सुद्धा एक कुशल कर्म करावं, आपण सुद्धा पुण्यकर्म करावं आणि त्यानिमित्ताने इतरांना सुद्धा एक कुशल कर्म पुण्यकर्म करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी। आणि त्यामुळे बघा घरोघर बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथाचं वाचन होते, विहारामध्ये सुद्धा वाचन होते, आपल्या घरामध्ये सुद्धा वाचन होते, आपल्या परिवारामध्ये सुद्धा वाचन होते आणि ते आपण केलं पाहिजे। का केलं पाहिजे तर आपल्याला बुद्ध
बुद्ध आणि बुद्धांचा धम्म कशा प्रकारचा आहे, भगवंताचं महत्व काय आहे, भगवंताने कोणता मार्ग सांगितला आहे, भिक्खू संघाचं काय महत्व आहे, आपण कशा प्रकारचं आचरण करावं, आपण कशा प्रकारचं जीवन जगावं, या सर्व प्रकारच्या गोष्टी बघा आपल्याला कळत असतात. आणि वाचन केल्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, आपलं ज्ञान वाढते. आणि मनुष्याला जेवढं जेवढं अधिक अधिक ज्ञान असेल तेवढं मनुष्य आपल्या वर्तमानकालीन जीवनाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी मनुष्याला आपल्याकडे असणारं ज्ञान आपल्याला सहाय्यक ठरत असते. आणि त्यामुळे बघा बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं वाचन आपण सातत्याने केलं पाहिजे. आता ग्रंथ संपला, ऐक ना, बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ संपला तर पुन्हा ताईने बघा मिलिंद प्रश्न या ग्रंथाचं वाचन चालू केलं. मिलिंद प्रश्न अत्यंत म्हणजे असा रोचक ग्रंथ आहे, अत्यंत मनमोहक असा ग्रंथ आहे, म्हणजे आपल्या मनाला एकदम प्रसन्न करणारा आहे. आणि आपल्या मनामध्ये बघा शंका कुशंका असतात काही थोड्या छोट्या मोठ्या, आणि त्या शंका कुशंकाचं अत्यंत समर्पकपणे अत्यंत चांगल्या पद्धतीने भंते नागसेन यांनी त्या प्रश्नाचे बघा उत्तर दिले. राजा मिलिंदाने बघा प्रश्न भंतेंना विचारले आणि भंतेने त्या प्रश्नाचे उत्तर दिले. म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा आपल्याकडे ज्ञान असावं लागतं, प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा आपल्याकडे ज्ञान असावं लागते. आणि त्या प्रश्नाचं उत्तर ऐकून घेण्यासाठी सुद्धा आपल्याकडे ज्ञान असावं लागते. नाहीतर समजून घ्या एखाद्या व्यक्तीला ज्ञानच नाही आहे आणि एखाद्या व्यक्तीने आपल्याला प्रश्न विचारला, त्याला तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याला समजेल का? त्याला समजणार नाही, कारण त्याला त्याचं ज्ञानच नाही, त्याला त्याचं नॉलेजच नाही आहे, तर त्याला काय समजेल? आणि मग कधी कधी व्यवहारामध्ये आपण बोलतो बघा, बोलताना तुझ्या समोर डोकं जरी फोडून सांगितलं तरी तुला काही समजणार नाही, कारण तुला काही समजत नाही आहे, कारण तुला त्याचं ज्ञान नाही, असं आपण व्यवहारामध्ये म्हणत असतो की नाही. तुझ्या समोर मी किती डोकं फोडून घेतलं तर तुला काय अक्कल येणार नाही, असं आपण व्यवहारामध्ये म्हणत असतो. म्हणजे आपल्याला विचारण्यासाठी सुद्धा ज्ञान असावं लागते आणि आपल्याला सांगण्यासाठी सुद्धा आपल्याकडे ज्ञान असावं लागते. आणि त्यामुळे बघा राजा मिलिंदाला 19 भाषेचं ज्ञान होतं. किती? 19 भाषेचं ज्ञान होतं त्यांना. आणि भंते नागसेन सुद्धा तेवढेच विद्वान होते, पंडित होते. आणि त्यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अत्यंत समर्पकपणे अत्यंत चांगल्या पद्धतीने भंते नागसेने दिलेला. आणि त्यामुळे हा ग्रंथ खूप चांगला आहे, तुम्ही पूर्ण तो ग्रंथ वाचा, म्हणजे तुम्हाला अधिक अधिक आनंद त्यामधून प्राप्त होईल आणि आपलं जे ज्ञान आहे ते ज्ञान सुद्धा आपलं म्हणजे वाढत असते. कोणी ऐको कोणी न ऐको, कारण आपण जेव्हा एखादा ग्रंथ वाचत असतो तर ते केवळ आपलं तर ज्ञान वाढतच असते, परंतु ज्यांना असं वाटतं की कोणी आपलं ज्ञान वाढवावं, कोणाला असं वाटतं की मी सुद्धा ऐकावं, तर त्या लोकांचं सुद्धा ते ज्ञान वाढत असते. आणि त्यामुळे आपलं ज्ञान आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आपली बुद्धिमत्ता आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आणखी मी तुम्हाला सजेशन करेल की बुद्धांचा धम्मग्रंथ तर महत्वपूर्णच आहेच, आपण वाचलाच पाहिजे. मिलिंद प्रश्न सुद्धा आपण वाचला पाहिजे. त्यानंतर धम्मपद नावाचा एक छोटासा ग्रंथ आहे बघा, अत्यंत सुंदर अत्यंत रोचक अशा प्रकारचा ग्रंथ आहे, धम्मपद गाथा आणि कथा. जर तुम्हाला समजा कुठे मिळाला, मार्केटमध्ये तुम्ही गेला समजा अकोल्याला वगैरे, तर धम्मपदाच्या गाथा आणि कथा अशा प्रकारचा ग्रंथ आणायचा. म्हणजे एक गाथा भगवंतांनी सांगितली आणि त्यावरती एक कथा सांगितली, म्हणजे कथा लवकर लोकांना समजतात, ऐक ना, कथा लोकांना लवकर आवडतात आणि त्यामुळे त्या ज्ञानामध्ये सुद्धा आपली भर पडत असते. अत्यंत सुंदर असा बघा ग्रंथ आहे धम्मपद, तर त्याला सुद्धा आपण वाचन करण्याचा प्रयत्न करावा. तर हे आपण कशासाठी करावं, आपण वाचन कशासाठी करावं, आपण चिंतन मनन कशासाठी करावं, तर भगवंत असे म्हणतात की तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, जसं आता तुम्हाला पंचशील दिलं बघा, ऐक ना, पंचशील दिलं तर पंचशिलाला म्हणजे ग्रहण करण्यासाठी तुम्हाला याचना म्हणावी लागते, ऐक ना, पंचशिलाची तुम्हाला याचना म्हणावी लागते. तर आपण जेव्हा एखादी गोष्ट घेत असतो तर भंतेजींना आपल्याला याचना करायची असते की भंतेजी आम्हाला तुम्ही शील द्या. आता ती याचना मीच म्हणून घेतली, ऐक ना, म्हणजे क्षमा याचना सुद्धा म्हणून घेतली मी आणि शिलाची याचना सुद्धा मी म्हणून घेतली तुमच्याकडून. खरं तर तुम्हाला ते आलं पाहिजे, ऐक ना, तुम्हाला क्षमा याचना सुद्धा आली पाहिजे आणि तुम्हाला शील याचना सुद्धा आली पाहिजे. त्याच्यानंतर मग आपण बुद्धवंदना घेतली, आपण धम्मवंदना घेतली, आपण संघवंदना घेतली, ऐक ना, त्याच्यानंतर आपण आव्हान सूत्र घेतलं, त्याच्यानंतर आपण करनिमित्त सुद्धा सूत्र घेतलं. तर हा छोट्या बघा म्हणत होता थोडं थोडं मधामधामध्ये, आहे की नाही, त्याला जसं जसं आठवत होतं तसं तसं तो म्हणत होता. म्हणजे याचा अर्थ त्याने थोडं थोडं ते पाठ करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला काही गोष्टी पाठ आहे आणि त्यामुळे तो बघा म्हणत होता. आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा ते आलं पाहिजे,
आपण सुद्धा ते म्हणलं पाहिजे, आपण सुद्धा चिंतन मनन केलं पाहिजे. आणि तुम्ही जर रोज रोज जर तुम्ही म्हटलं समजून घ्या, तर तुम्हाला सुद्धा हळूहळू ते येते. जसं आता बघा आपल्याकडे खूप मोठं माध्यम आहे, ऐक ना, मोबाईल आपल्याकडे खूप मोठा माध्यम आहे. आणि युट्यूबवरती तुम्हाला असंख्य बुद्धवंदना, ऐक ना, धम्मवंदना, संघवंदना, सुत्तपठण, प्रवचन मोबाईलवर तुम्हाला असंख्य पाहायला मिळतात. आपलं प्युरिटी ऑफ माइंड नावाचं बघा चॅनल आहे, आणि त्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावरती चांगल्या चांगल्या प्रकारच्या धम्मदेशना सुद्धा ताई बघा त्याला चॅनलला फॉलो करतात. आणि त्यामुळे आपण सुद्धा त्या चॅनलला फॉलो केलं पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या प्रवचन जर तुम्हाला ऐकायचे असतील वेगवेगळ्या विषयावरती, तर सुंदर सुंदर बघा त्याच्यावरती म्हणजे प्रवचन असतात. बुद्धवंदना असते, धम्मवंदना, संघवंदना, सुत्तपठण. म्हणजे आता खूप सोपं झालेलं आहे, आता पहिल्यासारखं नाही राहिलं. आता आपल्या हातामध्ये मोबाईल असते, म्हणजे मोबाईलमध्ये इतर जे काही रिकामे कामं करण्यापेक्षा किंवा इतर काही ऐकण्यापेक्षा चांगलं चांगलं आपण ऐकलं पाहिजे. बघा चांगलं ऐकल्यामुळे कसं आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते, आणि आपल्याला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी एक सुखाचा मार्ग आपल्याला प्राप्त होत असतो. मग तो सुखाचा मार्ग कोणता आहे? तर जसं आपण भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्याला असं वाटतं की आपण सुखाने जीवन जगावं, आपलं जीवन सुखपूर्वक असावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं दुःख नसावं, मी अत्यंत समाधानी असावं, आणि समाधानपूर्वक जर आपल्याला जीवन जगायचं असेल तर काही गोष्टी, काही तत्व आपण आपल्या जीवनामध्ये पाळले पाहिजे. जर काही तत्व, काही गोष्टी, काही सिद्धांत जर तुम्ही तुमच्या जीवनात जर पालन करसाल, तर तुमचं जीवन बघा अत्यंत सुखपूर्वक तुम्ही जगू शकता. कारण सुख मनुष्याला पाहिजे आहे. या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्याला सुख पाहिजे का दुःख पाहिजे? प्रत्येकाला सुख पाहिजे की नाही? असं एखादा मनुष्य असेल का की नाही मला काही सुखाची गरज नाही आहे आणि मला फक्त माझ्या जीवनामध्ये दुःखच पाहिजे, असं कोणाला वाटतं का? बिलकुल नाही वाटत. मग केवळ बौद्ध लोक आहे तर बौद्ध लोकांना सुख पाहिजे असं आहे का? तर नाही आहे. तर या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मी सुखी असावं, मी समाधानी असावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं दुःख नसावं, ना पारिवारिक दुःख असावं, ना आध्यात्मिक दुःख असावं, कोणत्याही प्रकारचं दुःख माझ्या जीवनामध्ये किंवा माझ्या परिवारामध्ये नसावं, असं बघा प्रत्येक मनुष्याला आपल्या जीवनामध्ये वाटत असते. बरं, मग असं जर वाटत आहे तर सर्वच लोक सुखी आहेत का? सर्वच लोक सुखी आहेत का? मग सर्वच लोक दुःखी आहे का? सर्वच लोक सुखी नाही आहे आणि सर्वच लोक दुःखी सुद्धा नाही. पण सुखी लोकांची संख्या जास्त आहे की दुःखी लोकांची संख्या जास्त आहे? दुःखी लोकांची, ऐका, दुःखी लोकांची संख्या जास्त आहे, सुखी लोकांची संख्या फार कमी आहे. मग सुखी लोकांची संख्या कमी का आहे? कशामुळे कमी आहे सुखी लोकांची संख्या? म्हणजे सुखी लोकांची संख्या कमी यासाठी आहे की नेमकं सुखाचा मार्ग कोणता हेच लोकांना बघा माहिती नाही आहे. मार्ग आहे की नाही, वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत जीवन जगणारे. जसं आता शेगावला जर जायचं झालं तर एकच मार्ग आहे का शेगावला जाण्यासाठी? नाही, अनेक मार्ग असतील की इकडून तिकडून असतील मार्ग, आहे की नाही? म्हणजे परंतु दुःख मुक्त जर आपल्याला जीवन जगायचं असेल तर सुखाच्या मार्गाने जर आपल्याला मार्ग कर्मण करायचं असेल तर सुखाकडे जाणारे सुद्धा मार्ग वेगवेगळे आहे. जसं सुखाकडे जाण्याचा मार्ग कोणता आहे? तर सुखाकडे जाण्याचा मार्ग शील मार्ग आहे. शीलाचं पालन केल्यामुळे सुखाचा मार्ग, सुखाच्या मार्गाने जाते. आवाज बंद करा. त्याच्यानंतर दान पुण्याचा मार्ग आहे की नाही? तर दान पुण्याचा मार्ग सुद्धा सुखाकडे जाणार आहे. त्यानंतर प्रज्ञेचा अभ्यास, प्रज्ञेचा मार्ग सुद्धा म्हणजे सुखाकडे जाण्याचा आहे. म्हणजे दान, शील आणि प्रज्ञा, बघा या तीन गोष्टी आहे बघा. दान, शील आणि प्रज्ञा या तीन गोष्टीच्या मार्गाने आपण आपल्या जीवनामध्ये सुखाच्या मार्गाकडे बघा वाटचाल करत असतो. हे तीन मार्ग आहे. या तीन मार्गाशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख नाही आहे. आणि त्यामुळे या तीन मार्गाला आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. कधी कधी असं होते की बघा मनुष्याला माहिती असते तरी सुद्धा मनुष्य ती गोष्ट करत असतो. मनुष्याला समजते की ही गोष्ट अकुशल आहे, ही गोष्ट वाईट आहे, ही गोष्ट पापमय आहे, ही गोष्ट करायला नाही पाहिजे, ही गोष्ट केल्यामुळे आपण दुःखी होऊ शकतो, कष्टी होऊ शकतो, आपल्या जीवनामध्ये वेगळ्या प्रकारचं दुःख निर्माण होऊ शकते. तरी सुद्धा बघा मनुष्य तशा प्रकारचं कर्म करत असतो. मग कधी कधी मनुष्य जाणून बुजून करतो किंवा कधी कधी अजाणतेपणे मनुष्य करत असतो. जसं उदाहरण म्हणून बघा मनुष्याचा स्वभाव कसा आहे. जसं मनुष्याचा स्वभाव बघा, बकरी माहित आहे तुम्हाला? बकरी सर्वाला माहित, आपण खेड्यामध्ये राहता. बघा तुम्ही कधी असं ऐकलं का
की बकरी समजून घ्या चारा खात असताना, जसं बाबळीचा पाला खाते बकरी आहे की नाही, बाबळी दोन प्रकारच्या असतात, एक काटेरी असते आणि एक साधी असते. काटेऱ्या बाबळीला काय म्हणतो आपण, काय म्हणतात तुमच्याकडे? आमच्याकडे पिसाळी म्हणतात, पिसाळी बाबूळ म्हणतात, आहे की नाही? मोठ्या मोठ्या काट्याची असते, आहे की नाही? तर तुम्ही कधी असं ऐकलं का की एखादी बकरी पाला खात असताना समजून घ्या, असं ऐकलं कधी की पाला खाता खाता बकरीने काटा खाल्ला, असं ऐकलं का? नाही. का बरं? कारण बकरी बरोबर बरोबर पालाच खाते, बकरी काटा बिलकुल खात नाही. कारण तिला माहित आहे की काटा जर खाल्ला तर मला अपाय होऊ शकतो, ऐक ना, किंवा मला माझ्या पोटामध्ये तो काटा गेला तर मला दुःख होऊ शकते. तिला जरी जाणीव नसेल, तिला जरी समजत नसेल, तशी बुद्धी नसेल, पण तिला नैसर्गिक रूपाने तशा प्रकारचं आकलन शक्ती आहे की हे आपल्या खाण्याचं नाही आहे. ऐक ना, जसं समजून घ्या बेसरमीचं जर झाड दिसलं समजा बकरीला, बेसरमीचा पाला खाते का बकरी? खात नाहीत. म्हणजे बकरीचा स्वभाव असा असतो की जे दिसलं ते खायचं, ऐक ना, जे दिसलं ते खाते, पण वास घेतल्याबरोबर ती मात्र काही विशिष्ट झाडाला काही ती खात नाही, कारण निसर्गाने तिला तशा प्रकारची बुद्धिमत्ता दिलेली आहे. परंतु मनुष्याचा स्वभाव मात्र वेगळा आहे. ऐक ना, मनुष्याला सर्व समजते, ऐक ना, मनुष्य सर्व जाणतो. जसं उदाहरण म्हणून समजून घ्यायचं असेल तर तंबाखाच्या पुडीवरती लिहिलेलं असते, काय लिहिलेलं असते की तंबाखू खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो, ऐक ना, लिहिलेलं असते की नाही? त्याच्यानंतर एखादं तोंड दाखवतात, ते तोंड असं दाखवलेलं आहे की ना, जखमा झालेल्या, म्हणजे त्याच्यावर लिहिलेलं आहे का तंबाखू खाल्ल्यामुळे कॅन्सर होते, ऐक, लिहिलेला आहे. तो वाचतो, पाहते, तरी पुडी फोडते, ऐक नाही, आणि खाऊन घेते. ऐक ना, सिगारेटवर लिहिलेलं असते की सिगारेट पिल्यामुळे मनुष्याला कॅन्सर होऊ शकतो, ऐक, तरी सुद्धा मनुष्य बघा सिगारेट पितो. दारू पिल्यानंतर माणसाला माहित आहे की दारू पिल्यामुळे आपलं लिव्हर खराब होऊ शकते, ऐक ना, आपलं शरीर खराब होऊ शकते, आपली बुद्धी खराब होऊ शकते, आपला नगदी पैसा खराब होऊ शकते, आपल्या घरामध्ये वाद होतात, विवाद होतात, भांडण होतात, तंटे होतात, ऐक ना, मारामाऱ्या होतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माहीत असताना सुद्धा तरी बघा मनुष्य करते. मग बकरी हुशार आहे की माणूस हुशार आहे? असं जर विचार केला तर बकरी हुशार आहे की नाही माणसापेक्षा? म्हणजे बघा मनुष्याला कळते तरी सुद्धा मनुष्य ती गोष्ट करते. आणि यामुळेच संसारामध्ये दुःखी लोकांची संख्या जास्त आहे, सुखी लोकांची संख्या फार कमी आहे. म्हणजे सुखाचा मार्ग आपल्याला माहित असतो की हे केल्यामुळे माझं जीवन दुःखाकडे जाणार आहे, माझ्या जीवनामध्ये मला शोक उत्पन्न होणार आहे, माझ्या जीवनामध्ये अनेक प्रकार संकट येणार आहे, तरी सुद्धा बघा मनुष्य अशा प्रकारचं कर्म करत असतो. आणि जो मनुष्य या गोष्टींना जाणतो, या गोष्टींना समजून घेतो की अरे हे केल्यामुळे, जसं समजून घ्या लहान लेकरू बघा, एखादा लहान लेकरू, तर लहान लेकरांना समजून घ्या तुम्ही चहा पाजण्याची सवय त्याला लावली, म्हणजे हळूहळू त्याला सवय लागली, तर पहिल्यांदा समजून घ्या चहा पिताना जर त्याला चटका लागला, पहिल्यांदा त्याला माहित नसतं आणि लगेच तो घेतो आणि चटका त्याला समजा लागला, तर त्याला पहिल्यांदा जेव्हा चहा पिल्यानंतर चटका लागतो तर तेव्हा दुसऱ्यांदा काय करतो तो चहाला ते फुकते, नाही तर हा असं, म्हणजे हे म्हणजे काहीतरी सांगतो की बा हे म्हणजे गरम आहे किंवा चटका बसते, म्हणजे तो इशारा करतो. बघा लहान लेकरू सुद्धा बघा एकदा जर संकट आपल्याला आलं तर त्याला तो निरखून पाहतो आणि त्यापासून तो दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की एखाद्या गोष्टीमुळे जर आपल्या जीवनामध्ये दुःख येत आहे, एखाद्या गोष्टीमुळे आपण भयभीत होत आहोत, एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट उत्पन्न होत आहे, तर बघा ती गोष्ट आपण पूर्णपणे सोडून दिली पाहिजे, ऐक ना, ती गोष्ट आपण नष्ट केली पाहिजे. आणि त्यामुळे भगवंताने बघा 3 मार्ग सांगले, सुखाचे 3 मार्ग सांगले. एक सुखाचा मार्ग भगवंताने पंचशीलाचा सांगितला, दुसरा भगवंताने दान पुण्याचा सांगितला, आणि तिसरा प्रज्ञेचा अभ्यास करण्यास सांगितला. जसं तुम्हाला आता 5 शील दिले मी, ऐक ना, पंचशील तुम्ही घेतले की नाही? तर पहिल्या शीलाचा अर्थ असा होतो की पानातिपाता वेरमणी शिखापदं समादयामी, म्हणजे मी कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा करणार नाही, ऐक ना, म्हणजे कळत सुद्धा करणार नाही किंवा न कळत सुद्धा मी करणार नाही. म्हणजे माझ्याकडून कायने, वाचेने आणि मनाने कधीही कोणत्याही प्रकारे प्राण्यांची हिंसा होणार नाही, अशा प्रकारची प्रतिज्ञा बघा तुम्ही ग्रहण केली. त्याच्यानंतर दुसरं शील तुम्ही ग्रहण केलं, अदिन्ना दाना वेरमणी शिखापदं समादयामी, म्हणजे मी अदिन्ना म्हणजे दिलेली वस्तू घेणार नाही. म्हणजे मला जर कोणी दिली नाही समजा वस्तू,
तर मी घेणार नाही, त्याचा अर्थ असा होतो की मी चोरी करणार नाही. म्हणजे ज्या वस्तूवर माझा अधिकार आहे तर तीच वस्तू मी घेईल, मी कोणाला लुटून घेणार नाही, मी चोरी करणार नाही, कोणाला लुबाडणार नाही. म्हणजे चोरीचं कर्म मनुष्याने आपल्या जीवनामध्ये करू नये. त्याच्यानंतर तिसरं शील आहे कामे सुमिच्छाचार, म्हणजे अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप करणं, ज्याला परस्त्री गमन आणि परपुरुष गमन असं म्हटलं आहे. तर माझं शील मी शाबूत राखेल असे आपण प्रतिज्ञा करतो. त्याच्यानंतर चौथं शील आहे मुसावादा वेरमणी शिखापदं समाद्यामी, म्हणजे मी खोटं बोलणार नाही, मी निंदानस्ती करणार नाही, मी चहाडी चुगली करणार नाही, मी व्यर्थ बडबड करणार नाही. अशा प्रकारचं चौथं शील आहे. आणि पाचवं शील आहे सुरामेर यमज्ज प्रमाद ठाणा वेरमणी शिखापदं समाद्यामी, म्हणजे मी कोणत्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं, मग ते कच्ची असो किंवा पक्की असो, अशा प्रकारच्या नशिली पदार्थाचं मी माझ्या जीवनामध्ये बघा सेवन करणार नाही. भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्याला असं वाटतं की मी माझ्या जीवनामध्ये सुखाने जीवन जगलो पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं दुःख नाही आलं पाहिजे, तर त्या मनुष्याने बघा या 5 शीलाचं आपल्या जीवनामध्ये तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या 5 शीलाचं जर तुम्ही आचरण करसाल, अनुसरण करसाल, तर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं दुःख येणार नाही, कोणत्या प्रकारचं संकट येणार नाही, कुठल्या प्रकारचं भय उत्पन्न होणार नाही. बघा बाबासाहेब म्हणतात शीलाच्या बाबतीमध्ये, ऐक नाही, बाबासाहेब शीलाबद्दल असं म्हणतात की माझं शील, माझा सदाचार, माझी नीतिमत्ता धुतलेल्या तांदळासारखी आहे. ऐक ना, धुतलेल्या तांदळामध्ये ज्याप्रमाणे कुठल्या प्रकारची घाण नसते, अगदी तशा प्रकारे माझं शील परिपक्व परिशुद्ध आहे. अशा प्रकारे बाबासाहेब म्हणायचे माझे मित्र तर माझ्या शीलाचं कौतुक करतीलच, परंतु माझे शत्रूही माझ्याबद्दल कधीही अकुशल वाईट बोलू शकत नाही माझ्या शीलाबद्दल. म्हणजे एवढं चारित्र्य संपन्न बाबासाहेबांचं बघा शील होतं, सदाचार होतं. आणि त्यामुळे शील अत्यंत आपल्या जीवनामध्ये बघा महत्वपूर्ण आहे. दुसरी गोष्ट दान अत्यंत महत्वपूर्ण आहे. दान पुण्य सुद्धा आपण केलं पाहिजे. मग कोणतं दान केलं पाहिजे? जे जे आवश्यक आहे, जे जे देण्यासारखं आहे, ते ते दान पुण्य आपण केलं पाहिजे. मग नेमकं कोणाला दान दिलं पाहिजे हे पण कळायला पाहिजे आपल्याला, ऐक ना. म्हणजे आपण जर दान दिलं, त्याचा लाभ होत असेल, त्याचा फायदा होत असेल, तर ते दान दिलं पाहिजे. त्याचं पुण्य होत असेल तर ते दान दिलं पाहिजे. नाहीतर समजून घ्या आपण दान दिलं कोणाला, आपल्या दारावरती एखादा मनुष्य आला, दान मागितलं समजून घ्या त्याने, आणि आपण त्याला दान दिलं, आणि त्याला आपण 10 रुपये दिले, समजा 20 रुपये दिले, 50-100 रुपये दिले, आणि त्याने तुमचे पैसे घेतले आणि गेला दारूच्या गुत्त्यावर. काय तुमच्या दानाचा फायदा आहे का? तुमच्या दानाचा लाभ आहे का? नाही, बिलकुल नाही आहे. कारण तो दारू पिईल, ऐक ना, दारू पिऊन तो कोणाला भांडण करेल, ऐक ना, दारू पिऊन तो मारामारा करेल, दारू पिऊन तो अपशब्द बोलेल. मग आपण जे दिलेलं दान आहे तर त्याचा काही उपयोग आहे का? तर काहीच उपयोग नाही. त्यामुळे दान देत असताना जसं एखादा कुशल शेतकरी बघा, ऐक ना, कुशल शेतकरी, तुम्ही शेतकरी आहात, म्हणजे कुशल शेतकरी बघा योग्य शेतामध्ये योग्य वेळी पेरणी करतो. ऐक ना, मिरगाचा पाऊस पडल्यानंतर म्हणजे शेत्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. कधी कधी काळी भुसभुशी चांगल्या प्रकारची शेती असते, कधी कधी मुरमाड शेती असते, कधी कधी दगड धोंड्याची शेती असते. मग एखादा कुशल शेतकरी असेल, हुशार बुद्धिमान शेतकरी असेल, तर पाऊस पडल्यानंतर पहिल्यांदा कोणत्या शेतीमध्ये पेरतो तो? दगड धोंड्याच्या शेतीमध्ये पेरतो का मुरमाडच्या शेतीमध्ये पेरतो का काळ्याशार शेतीमध्ये पेरतो? कोणत्या पेरतो? जी काळीशार भुसभुशीत जमीन आहे तिच्यामध्ये पेरत असतो. कारण त्याला माहित असतं की याच्यामध्ये जर पेरत आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न येऊ शकते. अगदी तशाच प्रकारे दान पुण्याच्या संदर्भामध्ये, दान पुण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा भगवंत असे म्हणतात की आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जे काही दान पुण्य करत असतो, तर योग्य ठिकाणी आपण दान पुण्य केलं पाहिजे. जिथे आपल्या दानाचा सदुपयोग होईल, जिथे आपल्या दानाचा लाभ होईल, जिथे आपल्या दानाचा फायदा होईल, तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपण दान पुण्य सुद्धा केलं पाहिजे. मग दान पुण्य काय करावं? तर भोजन दान करावं. आपण जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संधी उपलब्ध होत असते, विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात की भिक्खू संघाला आपण दान पुण्य करावं. मग आपल्या घरी जर भंतेजी असतील तर त्यांना आपण भोजन दिलं पाहिजे. आणि असं आपण कधी विचार नाही केला पाहिजे की भंतेजी आपल्याकडे भोजनासाठी आले. कधी कधी असं वाटते बघा आपल्याला की भंतेजी आले म्हणजे मग काहीतरी पंचपक्वान्न बनवले पाहिजे, आपण ऐक ना, चांगलं चांगलं भोजन बनवलं पाहिजे असं म्हण. असं बिलकुलच नाही आहे. आपल्या घरामध्ये जे काही असेल, चटणी भाकर जी काही असेल, तर ती आपण श्रद्धेनं आपण दिली पाहिजे. असा कधी विचार नाही केला पाहिजे की माझ्या घरी मी भंतेला बोलवलं तर मग भंतेला अशा अशा प्रकारचं भोजन द्यावं लागेल, स्वादिष्ट भोजन द्यावं लागेल, रुचकर भोजन द्यावं लागेल, असा बिलकुल विचार करायचा नाही. आपल्याकडे जसं असेल तसं आपण भंतेजींना
दिलं पाहिजे. भंतेजी कधी नाराज होत नसतात. ऐक नाही, किंवा मला असं काऊन दिलं, आहे की नाही, मला तसं काऊन दिलं, मग मला हे द्यायला पाहिजे होतं, मला ते द्यायला पाहिजे होतं, असं कोणतेही भंतेजी काही म्हणत नसतात. कारण जसं आपल्या समोर आलं असेल तसं आपण ते खायचं असते. आणि त्यामुळे आपण भिक्षुना भोजन दिलं पाहिजे. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संधी मिळते आपल्याला, तेव्हा तेव्हा आपण भंतेना भोजन दिलं पाहिजे. कधी आपल्याला असं वाटलं भंतेना आपण वस्त्रदान करावं, चिवरदान करावं, तर चिवरदान सुद्धा केलं पाहिजे. कारण आता हे जे मला वस्त्र दिलं बघा, तर हे वस्त्र दिलं, तर हे वस्त्र आता जोपर्यंत फाटणार नाही तोपर्यंत वस्त्र मी वापरणार आहे. म्हणजे वस्त्र कशासाठी असते, तर आपली लज्जा झाकण्यासाठी असते, ऊन वारा पाऊस थंडीपासून संरक्षण करण्यासाठी असते. आणि त्यामुळे त्याचं सुद्धा महान आणि असीम असं पुण्यकर्म असतं, तेही सुद्धा दान दिलं पाहिजे. कधी कधी एखादा भिक्षू आजारी आहे कुठे समजून घ्या, आणि आपल्याला कळालं की भंते जे आजारी आहेत, तर आपण त्यांना भेटायला गेलं पाहिजे, आहे की नाही. भंत्यांना आपण औषधी दान दिलं पाहिजे, औषधीचं सुद्धा आपण दान पुण्य केलं पाहिजे. आपल्याला समजलं की भंते जे आजारी आहेत, तर त्यांना आपण औषधी सुद्धा दिली पाहिजे, की काय काय आजार आहे, कशा प्रकारचा आजार आहे, औषधी दिली पाहिजे आपण. म्हणजे आपण या म्हणजे ज्या ज्या काही आवश्यक वस्तू असतात दैनंदिन जीवनामध्ये, ज्या ज्या काही गरजा असतात, तर त्या त्या गरजा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे दान स्वरूपामध्ये दिलं पाहिजे. तर ही सुद्धा दान पुण्य आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी आपण बघा आनापानसतीची भावना केली पाहिजे, आपण विपश्यनेची भावना केली पाहिजे. कारण मन बघा अत्यंत चंचल आहे, अत्यंत दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे. म्हणजे आपलं मन एवढं कठीण आहे. आता तुम्ही इथे सगळे बसले, काय तुमचं मन इथंच आहे का? सगळ्यांचं इथंच आहे का तुमचं मन? नाही, बिलकुल नाही आहे. इकडं एक भोंगा वाजला की लगेच तुमचं मन तिकडे, कोणाचा भोंगा वाजायला, आहे की नाही, म्हणजे कोण रडत आहे की नाही, लगेच तिकडं मन जाते. कधी कधी बाहेर जाते, कधी कधी आपल्या किचन मध्ये जाऊन येते, कधी कधी कुठेही जाऊन येते. कारण मनाचा काही भरोसा नाही बघा, आहे की नाही. हे एवढं चंचल मन आहे, म्हणजे अगदी माकडासारखं मन आहे. माकड एका फांदीवरती राहते का? बिलकुल नाही. या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर, अगदी माकडासारखं मन मनुष्याचं असते. आणि त्या मनाला संयमित ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग मनाला संयमित कसं ठेवायचं असते, तर आपण आनापानसतीची भावना केली पाहिजे, आपण विपश्यना भावना केली पाहिजे, आपण ध्यान भावना केली पाहिजे. थोडा वेळ 5 मिनिटं 10 मिनिटं आपण मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे. कारण मैत्री भाव केल्यामुळे आपल्या मनातील जो काय राग आहे, जो द्वेष आहे, जो लोभ आहे, तर रागाला द्वेषाला लोभाला कमी करण्यासाठी बघा मंगल मैत्रीची भावना सुद्धा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे सुखाच्या मार्गाचं आपण सदा सर्व काळ अनुसरण करण्यासाठी अशा प्रकारचे कुशल कर्म पुण्यकर्म केले पाहिजे. म्हणजे आपल्या मनाला जेवढे चांगल्या विचारामध्ये आपण गुंतवण्याचा प्रयत्न करू, तेवढं आपलं मन सुखाच्या मार्गाकडे वाटचाल करत असते. आपण जर अकुशल मार्गामध्ये, वाईट मार्गामध्ये जर आपल्या मनाला जर गुंतवण्याचा प्रयत्न केला असेल, तर मग आपल्याकडून अकुशल कर्म होते, वाईट कर्म होते, पाप कर्म होते. आणि त्यामुळे परिणामतः आपल्याला बघा दुःख होत असते. आणि त्यामुळे बघा बोटावर मोजण्यासारखे लोक सुखी आहेत बघा, अनेक लोक दुःखी आहेत. कोणत्याही मनुष्याला तुम्ही विचारा, आपण जसं व्यवहारामध्ये कोणत्याही मनुष्याला तुम्ही विचारा, त्याला विचारा की तुम्ही सुखी आहात का दुःखी आहात, कोणाला विचारा. असा एखादा मनुष्य तुम्हाला आढळला का की मी फार सुखी आहो, मला कोणत्याही प्रकारची आता आवश्यकता नाही आहे, असं कधी होते का? नाही, बिलकुल नाही. आपण ज्यांना विचारतो तर मग ते दुःख सांगतात, ते म्हणतात की ठीक आहे, बरं चाललं. कोणी म्हणते बरं चाललं, कोणी म्हणते काही खरं नाही, म्हणते फार दुःखी आहो, फार कष्टी आहो. म्हणजे बघा मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुःख आहेत. या वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाला, कोणाला पारिवारिक दुःख असते, परिवारातील दुःख सुद्धा अत्यंत म्हणजे फार भयानक दुःख असते बघा परिवारामध्ये. कारण कधी कधी पती पत्नीचं एकमेकाचं जुळत नाही, कधी बहीण भावाचं जुळत नाही, कधी माता पित्यांचं जुळत नाही. म्हणजे परिवारामध्ये सलोखा नसतो, मैत्री नसते, करुणा नसते, मुदिता नसते. आणि एकमेकांच्या प्रति वाद असतो, विवाद असतो, भांडण असतात, तंटे असतात. त्यामुळे बघा नेहमी मनुष्य दुःखी असतो. आणि त्यामुळे ज्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये सुखपूर्वक जीवन जगायचं असेल, तर आपण एकमेकांच्या प्रति अत्यंत मैत्रीपूर्ण व्यवहार केला पाहिजे. पतीने पत्नीचे कर्तव्य केले पाहिजे, पतीने पतीचे कर्तव्य केले पाहिजे, माता पित्याने माता पित्यांचे कर्तव्य केले पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक व्यक्तींचे कर्तव्य जर पूर्ण केले, तर बघा कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही. आणि त्यामुळे कधी आपण भांडण करू नये, तंटा करू नये, वाद विवाद करू नये. कारण भांडण तंटा वाद विवाद केल्यामुळे केवळ आपल्याला बघा दुःख होत असते, आपण स्वतः दुःखी असतो आणि आपण इतरांना सुद्धा दुःख देत असतो. आणि त्यामुळे जेवढं मैत्रीपूर्ण आपल्या घरामध्ये वातावरण आपल्याला ठेवायचं असेल, तर तेवढं मैत्रीपूर्ण वातावरण आपण आपल्या घरामध्ये ठेवण्याचा
प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे सुखाचे क्षण आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा, सुखाचा क्षण प्राप्त करून घेण्यासाठी, आणि त्यामुळे असे कुशल कर्म, असे पुण्यकर्म, चांगल्या प्रकारची कर्म सातत्याने आपल्या जीवनामध्ये करावे. कारण भगवंत असे म्हणतात, पुण्यकर्म एकदा जर केले तर पुन्हा पुन्हा आपण ते केले पाहिजे. पुन्हा पुन्हा पुण्यकर्माचा संचय आपण केला पाहिजे. वाईट कर्म, पाप कर्म मात्र आपण कधी करू नये. एकदा जर आपण अकुशल कर्म केलं आणि आपल्याला कळालं की हे अकुशल कर्म आहे, वाईट कर्म आहे, पाप कर्म आहे, तर पुन्हा तशा प्रकारचं कर्म आपण कधीही करू नये. कारण पापाचा संचय हा दुःखाकडे घेऊन जात असतो, तर पुण्याचा संचय हा सुखाकडे आपल्याला घेऊन जात असतो. आणि त्यामुळे बघा, भगवंताने 2600 वर्षापूर्वी सांगितलं, थोकंग थोकंग पुण्य करते. आता व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना, कधी कधी थेंबा थेंबाने तळ साचत असते, आहे की नाही. अगदी तशाच प्रकारे थोडे 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 पुण्यकर्म आपण आपल्या जीवनामध्ये बघा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे सातत्याने आपण शील पालन करावं, आपण दान पुण्य करावं, आपण प्रज्ञेचा अभ्यास करावा. आपल्या लेकरांवरती खूप चांगल्या प्रकारे संस्कार दिले पाहिजे. चांगले संस्कार जर तुम्ही दिले, म्हणजे कसं होते बघा, आता लेकरांना आपण खूप चांगलं शिक्षण देतो, परंतु संस्कार मात्र आपण त्यांना काही देत नाही. मग मुलगा चांगल्या प्रकारचा शिकतो, ऐक ना, मग नोकरीला लागतो, शिकतो, परंतु त्याला आपण माते पित्याचा सन्मान कसा करावा, ऐक ना, वडीलधाऱ्या लोकांचा सन्मान कसा करावा, ऐक ना, आदर कसा करावा, मोठ्या लोकांना कशा प्रकारे बोलावं, हे मात्र काय आपण त्यांना शिकवत नाही. आणि मग त्याला ज्ञान असते, त्याच्याकडे प्रज्ञा असते, पैसा असतो, परंतु मान सन्मानाची भावना त्याच्या मनामध्ये काही राहत नाही. मग तो माते पित्याची सेवा करत नाही, ऐक ना, वडीलधाऱ्या लोकांना व्यवस्थित बोलत नाही. म्हणजे अशा प्रकारचे संस्कार जर आपल्या मुलांमध्ये असतील, तर आपण सुखपूर्वक जीवन बघा जगू शकत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात की शिक्षणासोबत सोबत आपण धम्माचे संस्कार सुद्धा आपल्या लेकरांना दिले पाहिजे. म्हणजे त्यांना माते पित्याचा सन्मान कसा करायचा हे आपण शिकवलं पाहिजे, आपल्या आई वडिलांचा सन्मान कसा करायचा हे शिकवलं पाहिजे, आजी आजोबाचा सन्मान कसा करायचा हे शिकवलं पाहिजे, वडीलधाऱ्या लोकांसोबत आपण कसं सन्मानाने आदराने बोललं पाहिजे हे शिकवलं पाहिजे. म्हणजे अगदी बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु त्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये बघा संपत्ती, पारिवारिक सुख प्राप्त होण्यासाठी आपल्याला हे सहाय्यक ठरत असते. आणि त्यामुळे मुलांवर सुद्धा चांगले संस्कार दिले पाहिजे, मुलांना सुद्धा आपण शिकवलं पाहिजे. घरामध्ये रोज आपण बुद्धवंदना घेतली पाहिजे, किमान किमान पंशील तरी आपण घरामध्ये घेतलं पाहिजे. आणि आपल्या मुलांना आपल्या जवळ बसवलं पाहिजे, ऐक नाही, नाहीतर मग आपल्यामध्येच नाही तर मुलं काय शिकणार आहे. त्यामुळे माता पित्यांना ती गोडी असली पाहिजे, माता पित्याने आपल्याला तसं निर्माण केलं पाहिजे. गावाकडे ती एक मन आहे बघा, म्हणजे आडामध्ये जर नसेल तर पोऱ्यामध्ये कुठून येणार आहे, ऐक नाही. तर त्यासाठी आडामध्ये असावं लागते. म्हणजे मात्या पित्यांमध्ये तसे सद्गुण असावे लागतात. आणि माता पित्यांमध्ये जर सद्गुण असतील तर ते मुलांना चांगल्या प्रकारचं शिकू शकतात. आणि त्यामुळे संस्कार सुद्धा बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण बघा, बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे हा तथागतांचा पवित्र सद्धमा आपल्याला मिळाला बघा. हे मोठं पुण्यकर्म आहे, मोठं कुशल कर्म आहे आपलं. आणि त्यामुळे सातत्याने आपण शील पालन करावं, आपण प्रज्ञेचा अभ्यास करावा, आपण दान पुण्य करावं. आधी हे सर्व प्रकारचं कुशल कर्म करून, पुण्य कर्म करून मी माझं जीवन कशा प्रकारे सुखाने जगू, आणि माझ्यामुळे इतरांना कशा प्रकारे मी सुखाच्या मार्गामध्ये, म्हणजे सुखाच्या मार्गामध्ये त्यांना माझ्याकडे खेचू, किंवा सुखाचा मार्ग त्यांना सुद्धा मी सांगू, अशा प्रकारचं सातत्याने आपण चिंतन मनन केलं पाहिजे. आणि त्यामुळे आज बघा, या मंगलमय प्रसंगी ताईंनी आपल्या घरामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथाचं वाचन केलं. आता मिलिंद प्रश्नाचं वाचन करत आहेत. आपण सुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्याला श्रवण करावं, ग्रहण करावं. आपल्या जीवनामध्ये आपण चांगल्या प्रकारचं शील पालन करावं, दान पुण्य करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा. आणि आपल्या स्वतःच्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या आदी संपूर्ण विकारांना पूर्णपणे नष्ट करून आपलं जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी किरणताई, दीपक शिरसाट आणि इंगळे परिवाराने जे जे काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. म्हणावं साधू साधू साधू. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि,
संघं नमामि.